थांबा. पावसाळ्यात ही एक चूक तुमच्या तब्येतीवर भारी पडू शकते. बाहेर पडण्याआधी हे एकदा ऐका. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुखरूप असाल. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे, खूप गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा शक्यतो घरीच सुरक्षित राहा. या दिवसात तब्येतीची विशेष काळजी घ्या. बाहेरचं उघड्यावर मिळणारं अन्न खाणं शक्यतो टाळा. मी आणि इतर अनेक जणी रोज वेगवेगळ्या रेसिपी बनवून दाखवतो. त्या पहा, घरीच बनवा आणि कुटुंबासोबत सुरक्षितपणे खा आणि राहा. पावसाळ्यात अनेक जण भाजलेले कणीस खायला आवडीने येतात, पण रस्त्याच्या कडेला मिळणारं कणीस घेताना काळजी घ्या. काही ठिकाणी ते पावसाच्या पाण्याने धुतलं जातं असल्याच्या बातम्या आपण पाहिल्याच आहेत. त्यामुळे स्वच्छता आणि सुरक्षिततेची खात्री करूनच काहीही खा. या ऋतूमध्ये डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. स्वच्छता ठेवा, डासांपासून बचाव करा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. कारण घरातील एक व्यक्ती जरी आजारी पडली तरी संपूर्ण कुटुंब तिच्या सेवेत गुंतून जातं. त्यामुळे आजार होण्यापेक्षा आधीच काळजी घेणं अधिक महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जे लोक नोकरीला जातात किंवा रोज प्रवास करतात त्यांनी कोणासही विनाकारण वाद घालू नका. आजकाल छोटासा वादही मोठ्या भांडणात बदलतो. आपण रोज बातम्यांमध्ये पाहतो की ट्रेनमध्ये, रस्त्यावर किंवा छोट्या कारणावरून लोक एकमेकांवर जीवघेणे हल्ले करत आहेत. ही खूप चिंतेची बाब आहे. अशावेळी समोरच्याशी वाद वाढवण्यापेक्षा शांत राहणं जास्त शहाणपणाचं आहे. गरज पडली तर सॉरी म्हणा आणि पुढे निघून जा. सॉरी म्हणण्यात कोणताही कमीपणा नसतो. एक क्षणाचा राग आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. जे लोक बिनधास्त जीवघेणे हल्ले करतात अशा गुन्हेगारांवर कठोर आणि कडक कायदा लागू झाला पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.